एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीसाठी अजित पवारच आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे। युतीसाठी अजित पवारांचे विश्वासू अंकुश काकडे यांना फोन गेल्याची माहिती जगतापांनी दिली आहे। तर पवारांना लिहिलेल्या पत्रामध्ये जगतापांकडून दादांच्या फोनचा खुलासा करण्यात आलाय। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? अजित पवारच पुण्यामध्ये युतीसाठी आग्रही असल्याचं कळत आहे। खरं तर ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल की दोन राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी अजित पवारांचा आग्रह आहे का, हा महत्वाचा प्रश्न निमित्तानं समोर आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे प्रशांत जगतापांनी आज जे शरद पवारांना पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये मोठा खुलासा केलेला आहे की अजित पवारांचा अंकुश काकडे यांना पुण्यामध्ये आपण आघाडी का करू नये अशा पद्धतीचा कॉल गेलेला होता आणि प्रशांत जगतापांचा ही आघाडी करण्यासाठी विरोध का आहे अशा पद्धतीची सुद्धा विचारणा जी आहे ती अजित पवारांकडून अंकुश काकडे यांना करण्यात आली। मात्र प्रशांत जगतापांनी आज शरद पवारांना लिहिलेल्या पत्रामध्ये हा मोठा खुलासा केलेला आहे की स्वतः अजित पवार दोन राष्ट्रवादी जे आहे ते पुण्यामध्ये एकत्र आणण्यासाठी आग्रही होते असा दावा जो आहे तो प्रशांत जगतापांनी केलेला आहे। मात्र आज प्रशांत जगताप आणि शरद पवारांची बैठक झाल्यावरती पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन राष्ट्रवादी ज्या आहेत त्या मात्र एकत्र येणार नाहीत। मात्र अजित पवारांनी अंकुश काकडे यांना फोन करून पुण्यामध्ये आपण अशा पद्धतीची आघाडी का करू नये अशा पद्धतीची विचारणा अगदी नक्कीच यानंतर आता या युती संदर्भात काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रदीप, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।